नमस्कार मंडळींनो, जय महाराष्ट्र। गेल्या 10 वर्षापासून भाजप आणि महायुतीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना मंत्रिपद देताना भारतीय जनता पक्षाने अनेक विचार केले। त्यांना दुय्यम दर्जाची मंत्रिपदे दिली गेली, त्यांना वागणूकही योग्य पद्धतीने दिली गेली नाही। यामुळे 2019 पूर्वीच उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आणि हीच आक्रमक भूमिका भाजपला मान्य नव्हती। भारतीय जनता पक्ष छोट्या छोट्या पक्षांना संपवून आपला पक्ष मोठा करण्याच्या नादात आज भारतीय जनता पक्षावर जी वेळ आली आहे ती अतिशय वाईट आहे। भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। स्वतःच संख्याबळ जास्त असूनही मुख्यमंत्रीपद घेता आलं नाही, ही एक भारतीय जनता पक्षासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। जर उद्धव ठाकरेंबरोबर 2.5 वर्षांचा फॉर्म्युला मान्य केला असता तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद घेता आलं असतं। मात्र फोडाफोडी करूनसुद्धा त्यांचं मन भरलेलं नाही। त्याचबरोबर आता शिंदे गटसुद्धा फोडाफोडीच्या मागे लागलेला आहे। उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवायला निघालेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला मात्र जनतेने लोकसभेला जोरदार धक्का दिलेला आहे। उरण मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर भोईर शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यांची नुकतीच दादा भुसेंसोबत बैठक झाल्याचे दिशाभूल करणारे मेसेज भाजपा आणि शिंदे गटाने व्हायरल केला। त्यावरती माजी आमदार मनोहर भोईर यांना विचारला असता त्यांनी सांगितलं, तो व्हिडिओ जुना आहे, त्यावेळेस उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदी होते आणि एक वेळेस मी राजकारण सोडेन, मरण पत्करेल, मात्र मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बिलकुलही चुकूनही गद्दारी करणार नाही। ज्या मातोश्रीने आणि ठाकरेंनी आम्हाला भरपूर सर्व काही दिलं, पक्षाचं नाव चिन्ह जरी गेलं असेल तरी मात्र आमच्या रक्तात ठाकरेंची शिवसेना आहे। त्याचबरोबर सर्व शिवसैनिक देखील आमच्या सोबतच आहे। जोपर्यंत हे सर्व शिवसैनिक आमच्या सोबत आहे तोपर्यंत आमचा कोणी पराभवही करू शकणार नाही। अशा वेळी माझा शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे खडेबोल मनोहर भोईर यांनी सुनावले आहेत। जनतेची फक्त दिशाभूल करण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, त्याकडे जनतेने लक्ष देऊ नये, असंही त्यांनी म्हटले। याबद्दल तुम्हाला काय वाटते? खरंच भाजपा आता खोटारड्या बातम्या का पसरवत असेल? कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।